स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। लाडकी बहीण योजनेसंदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना आहे। इथून पुढे जर तुम्हाला 21 रुपयाचा हप्ता हवा असेल तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, गरजेचं आहे पाहणं। त्यामुळे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, चॅनल सबस्क्राइब करा। लाडकी बहीण योजनेच्या सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहण्यास मिळतील। सरकारी योजनांची नवीन माहिती आणि योजनांचा लाभ घेण्यासाठी, त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेच्या बदलत्या निकषांची आणि वेळोवेळी होणाऱ्या बदलांची सर्व माहिती जाणून घ्यायची असेल तर सबस्क्राइब करणं गरजेचं आहे। चला तर मग सबस्क्राइब करा। तुम्ही व्हिडिओ पूर्ण वॉच करता पण चॅनल सबस्क्राइब करायचं विसरता, त्यामुळे आत्ताच चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक पण करून टाका एक। तर सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांसाठी महत्त्वाच्या अर्जंट सूचना। उपमुख्यमंत्री यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची माहिती महिलांना दिलेली आहे। पहा, आता लाडकी बहीण योजनेचे निकष बदलत आहेत, हे तर तुम्हाला माहीतच आहे। लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता आणखीन आलेला नाही आणि याचं कारण म्हणजे लाडकी बहीण योजनेचे बदलते निकष। हे बदलते निकष ज्या महिला पूर्ण करतील त्याच महिलांना पैसे मिळणार आहेत। आता 5 नवीन कागदपत्र तुम्हाला द्यावी लागणार आहेत। 5 कागदपत्र तुम्हाला त्या ठिकाणी सादर करावी लागणार आहेत, तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे इथून पुढे पैसे सरकार देणार आहे। अन्यथा ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या बदलत्या निकषांची पूर्तता करणार नाहीत, ज्या महिला ही कागदपत्र जी अर्जंट लागणारी कागदपत्र आहेत ती देणार नाहीत, त्यांना इथून पुढे पैसे मिळणार नाहीत। हा मुद्दा लक्षात घ्या। त्यामुळे तुमच्याकडं लाडकी बहीण योजनेसंदर्भातली ही कागदपत्र असणं गरजेचं आहे आणि त्या संदर्भातली माहिती आपण पाहणार आहोत। तर सुरुवात करूया व्हिडिओला। तर इथं पहा, लाडकी बहीण योजनेचा जो डिसेंबरचा हप्ता आहे तो आणखीनही महिलांना आलेला नाही आणि हा हप्ता कधी येणार हा सर्व महिलांना पडलेला प्रश्न आहे। डिसेंबरमधील आता एवढं क्लिअर झालेलं आहे की तुम्हाला 1,500 मिळणार आहेत, 21 रुपये मिळणार नाहीत। 1,500 रुपयेच तुम्हाला जमा करण्यात येणार आहेत। पण मग आता लाडक्या बहिणींना सरकारने सांगितले की तुमची रक्कम वाढवलेली आहे, 600 रुपये तुम्हाला वाढवून दिलेले आहेत। भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये, महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे 1,500 वरून 2100 रुपये रक्कम करण्यात आली, 2100 रुपये रक्कम करण्यात आली। पण सरकार स्थापन झालं, मुख्यमंत्री झाले, सर्व झालं, पण 2100 रुपयाचा काही पत्ता नाही। महिलांच्या अकाउंटला पैसे आणखीनही आले नाहीत, ना 2100 रुपये आले ना 1,500 रुपये आले। तर आता 1,500च येणार आहेत, 2100 रुपये येणार नाही। तर 2100 रुपये कधी मिळणार आहेत? पुढील वर्षी मार्च महिन्यापासून तुम्हाला 2100 रुपये मिळणार आहेत। त्या ठिकाणी खूप महत्त्वाची माहिती आहे। पहा, अर्थसंकल्प सादर झाल्याच्या नंतरच हे 2100 रुपये तुमच्या अकाउंटला जमा होणार आहेत। त्यापूर्वी तुम्हाला आता हे 2100 रुपयासाठी नवीन निकष पूर्ण करावे लागणार आहेत, नवीन कागदपत्र सादर करावी लागणार आहेत। तर या ठिकाणी पहा, स्वतः राज्याचे जे नवनिर्वाचित मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की पुढील वर्षी मार्च महिन्यापासून 2100 रुपये महिलांच्या अकाउंटला जमा करण्यात येतील। पण यामध्ये त्यांनी खूप महत्त्वाची माहिती दिलेली आहे, ते म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे की ज्या महिला लाडकी बहीण योजनेचे निकष पूर्ण करतील त्यांनाच आता इथून पुढे पैसे सरकार देणार आहे। पहा, आता सध्या तुम्हाला 1,500 रुपये मिळणार आणि लाडकी बहीण योजनेचे 21 रुपये कधी तर मार्च 2025 पासून हे रुपये तुम्हाला मिळणार आहेत। 21 रुपये वाढीव करण्यात आलेली रक्कम। लाडकी बहीण योजनेसाठी अर्जांची पडताळणीची प्रक्रिया होत आहे। अर्जाची पडताळणी कशा पद्धतीने होत आहे ते मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। कशा पद्धतीने महिलांचे अर्ज जे आहेत ते पडताळणी साठी सरकार घेत आहे, कशा पद्धतीने पडताळणी होत आहे। यामुळेच लाडक्या बहिणींना 2100 रुपये जे आहेत अर्जांची पडताळणी पूर्ण झाल्याच्या नंतर मार्च महिन्यानंतर मिळून जाणार आहेत। महिलांना आणखीन पैसे आलेले नाही, डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही। हा डिसेंबरचा हप्ता जमा होण्यासाठी आता निकष पूर्ण करावे लागतील का हेही सरकारने स्पष्ट केलेले नाही। निकष फक्त 21 रुपयासाठी आहेत का 1,500साठी आहेत हेही स्पष्ट झालेले नाही। लाडक्या बहिणींची नावं वगळण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती मिळत आहे। पहा, लाडकी बहीण योजनेमध्ये 2,40,00,000 महिलांना या अगोदर लाभ मिळाला, परंतु यापैकी फक्त 22% महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे सरकार देणार आहे। ऑगस्ट महिन्यापर्यंत महिलांना पैसे मिळाले, त्यानंतर ऑक्टोबर नोव्हेंबरचेही पैसे महिलांच्या अकाउंटला सरकारकडून जमा झालेले आहेत। आता डिसेंबरच्या हप्त्याची त्या वाट पाहत आहेत, पण हा हप्ता
कधी जमा होणार आहे, त्यासाठी तुम्हाला आता नवीन कागदपत्र कोणते असणार आहेत तर पाहू आपण. लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरण्यासाठी आता तुम्हाला कोणते कागदपत्र द्यावे लागणार आहेत आणि कोणते निकष असणार आहेत. बदलत्या निकषानुसार आता तुम्हाला ही 5 कागदपत्र सादर करावी लागणार आहे. तर वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाखाच्या खाली असल्याचा तुम्हाला उत्पन्नाचा दाखला द्यावा लागणार आहे. अगोदर तुम्हाला उत्पन्नाच्या दाखल्याला ऑप्शन होतं, परंतु आता उत्पन्नाचा दाखला त्या ठिकाणी कंपल्सरी करण्यात आलेला आहे. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं पहा, अर्जदाराची वैधता तपासणीसाठी आयकर प्रमाणपत्र तुम्हाला मागितलं जाणार आहे. तर पहिला एक डॉक्युमेंट म्हणजे तुम्हाला उत्पन्नाचा दाखला द्यावा लागणार आहे. त्यानंतर अर्जदाराची वैधता तपासण्यासाठी आयकर प्रमाणपत्र तुमच्याकडे असलं पाहिजे. हे आयकर प्रमाणपत्र तुम्हाला द्यावं लागणार आहे. त्यानंतर तिसरा महत्त्वाचं डॉक्युमेंट पहा, ज्या अर्जदार महिलांकडे स्वतःचे वाहन आहे किंवा ज्यांना सेवानिवृत्तीचे पेन्शन मिळते त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही आणि त्याची देखील छाननी केली जाणार आहे कागदपत्रांच्या माध्यमातून. पुढे पहा, ज्या महिलांकडे 5 एकरपेक्षा जास्त जमीन आहे त्या देखील पात्र असणार नाहीत. कुटुंबातील केवळ 2च महिला पात्र ठरू शकतात आणि कागदपत्रांचे क्रॉस व्हेरिफिकेशन होणार आहे. अर्जदारांनी सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे. उत्पन्नाचा दाखला, ओळख आणि अर्जदारांनी सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी. तुम्ही जे अगोदर 4 डॉक्युमेंट सादर केलेले आहेत त्यामध्ये आणखीन एक ॲड झालेला आहे आणि ते म्हणजे तुम्हाला आता आयकर प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. तर 5 महत्त्वाची डॉक्युमेंट तुम्हाला द्यावी लागणार आहेत आणि या 5 डॉक्युमेंटचं तुमचं क्रॉस व्हेरिफिकेशन सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. प्रत्यक्ष तपासणी देखील तुमची होणार आहे. लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही या ठिकाणी पात्र आहात का नाही हे प्रत्यक्ष सर्वेक्षणाच्या माध्यमातून घरोघरी सर्वेक्षण होणार आहे आणि त्यानंतरच मग लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत. या अगोदर पहा, शिवसेनेच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेसाठी एक मोहीम राबवण्यात आलेली होती. त्यामध्ये शिवसैनिक प्रत्येक घरी जाऊन महिलांची विचारणा करत होते की तुम्हाला पैसे आलेत की नाही. तर आता त्याच पद्धतीने प्रत्यक्ष तपासणी होणार आहे आणि या तपासणीच्या अंती तुमच्या घरी येऊन शिवसैनिक घरी येऊन किंवा सरकारमधील विशिष्ट व्यक्ती त्यांच्या या अभियानाअंतर्गत काम करणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्या प्रत्यक्ष तपासणीच्या माध्यमातून अर्जदारांची संपूर्ण कागदपत्र तपासणार आहेत आणि त्यानंतरच हे सर्वेक्षण पूर्ण झाल्याच्या नंतर तुम्हाला पैसे देणार आहेत. लाडकी बहीण योजनेची बदलते निकष तुम्ही पाहत आहात. कागदपत्रांची पुनर्पडताळणी, प्राप्तिकर नोंदी आणि आधार लिंक डेटासह कागदपत्र पडताळून घेण्यात येतील आणि पुन्हा तुम्हाला पैसे मिळणार आहेत. तक्रारीसुद्धा तुम्हाला करता येणार आहेत. आता कुणी जर योजनेमध्ये बसत नसेल आणि त्यांनी फॉर्म भरलेला असेल तर मात्र तुम्हाला आता तक्रार देखील करता येणार आहे. या अगोदर पुरुषांनी देखील फॉर्म भरलेले आहेत आणि त्यांना देखील पैसे मिळालेले आहेत. आपण पाहिलेलं आहे की अशा बरेच केसेस झाल्या जिथं लाडकी बहीण योजनेमध्ये गोंधळ पाहण्यास मिळाला, परंतु आता होणार नाही. असं कागदपत्रांची कसून चौकशी केली जाणार आहे. लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्री यांनी स्वतः माहिती दिलेली आहे की ज्या बहिणी निकषामध्ये बसतील त्यांनाच आता पैसे मिळणार आहेत. त्यामुळे डिसेंबरचा हप्ता देखील लांबलेला आहे असं आपण म्हणू शकतो. आणि आता डिसेंबरचा हप्ता कधी मिळतो हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न. तर या प्रश्नाचं उत्तर ज्यावेळेस मंत्रिमंडळाचा विस्तार होईल त्यावेळेस आपल्याला लाडकी बहीण योजनेचे पैसे अकाउंटला येऊ शकतात. महिला व बालविकास विभाग हे जे खातं आहे ते कोणाकडे जातं हेही महत्त्वाचं आहे. त्यानंतरच हे पैसे आपल्याला जमा होतील. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे की तात्काळ हे पैसे जमा होतील, परंतु आणखीन पैसे आलेले नाहीत. पाहू आता कधी पैसे येतात. पैसे जसे पडतील तसे तुम्हाला चॅनलवर कळवण्यात येणार आहे. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करायचं विसरला असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक पण करा. या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद.